पावणेगावचे वंचित आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 14 मधून रामदास सोनवणे आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. साहेब, काय सांगाल तुम्ही तुमच्या प्रचाराबद्दल? मी माझ्या एकट्याच्या प्रचाराबद्दल बोलणार नाही. मला बोलायचं आहे बाळासाहेब आंबेडकर यांच्या सगळ्या अनुयायांना आणि यांच्या नवी मुंबईतील जे शिल्लेदार 18 शिल्लेदार आहे त्यांच्याविषयी मला बोलायचं आहे. या 18 शिल्लेदारांना मी सांगू इच्छितो का प्रत्येकाने आपला जो प्रचार डोर टू डोर जाऊन करावा. रॅली किंवा धांगरधिंगा हा थोडा कमी करा आणि मतदाराच्या तुम्ही काळजात कसं उतराल, त्यांना तुम्ही तुमचा प्रचार त्यांच्या पोटात जाऊन कसं सांगाल आणि जोपर्यंत तुम्ही त्यांच्या अंतःकरणात घुसत नाही तोपर्यंत तुमचा खऱ्या अर्थानं प्रचार सामील होणार नाही. आता काही लोक काय बोलतात, तुमच्या नातेवाईकांना तुमच्या अजून कोणाला, असं करून राजकारण पूर्ण होत नाही. किंवा भाडोत्री वाहन आणलं ते भाडोत्री असतं, ते तुम्हाला मतदान करत नाही. तुम्ही ज्या वार्डात राहताय त्या वार्डाच्या कार्यकर्त्यांशी तुम्ही संलग्न डोर टू डोर जाऊन त्यांच्या समस्या काय, तुमचं समाजकार्य जर असेल तर तुम्हाला जरूरच हे काम उपयोगी पडेल आणि तुमचा उपयोगी पडेल म्हणजेच बाळासाहेबांचा हात तो बळकट होईल. आणि महाराष्ट्रामध्ये ह्यावेळेस तरी वंचित बहुजन आघाडीचे 104 उमेदवार निवडून आलेले आहेत आणि नगराध्यक्ष माझ्या माहितीप्रमाणे 5 आलेले आहेत. आणि म्हणून हे आंबेडकर घराणेशाही तुम्ही कशी पुढे न्याल ह्या वाटचालीनं तुम्ही अभ्यासपूर्वक प्रचार करा. आणि सर्वांना माझी हीच विनंती आहे, धांगरधिंगा तुम्ही करू नका, परंतु मतदार काय बोलतोय हे जाणून घ्या आणि त्याचे विचार समजून घ्या आणि तुम्ही काय करणार आहेत वचननामा त्यांना द्या आणि त्या वचननाम्यानुसार आणि आपली ताकद कशी वाढेल ह्या दिशेनं तुमचा प्रचार जाऊ द्या. आणि या 18 पैकी कमीत कमी 5 तरी शिल्लेदार या नगरपालिकेमध्ये जाऊ द्या असं मी सगळ्या उमेदवारांना सांगू इच्छितो. सध्याच्या कंडिशनमध्ये प्रस्थापिताला तुम्ही विरुद्ध कशी फाईट करणार? प्रस्थापित खरं तर बोललं तर प्रस्थापित विरोधक हे ॲक्च्युली पैशावले असतात आणि माझा जो समाज आहे हा गरीब असतो. गरीब असू द्या, परंतु माझे जे कार्यकर्ते, माझा समाज बहुजन समाज, या बहुजन समाजानं तुम्ही पैशावर विकू नका. आणि या बहुजन समाजाला एक विनंती आहे, आंबेडकराचं जे रक्त आहे, बाबासाहेबांनी तुमच्यासाठी आपला स्वतःचा संसार तो राखरांगोळी केला आणि तुमच्या भविष्यासाठी त्यांनी एक खूप अभ्यास करून तुम्हाला माणसात बसवलं आणि तुम्हाला वोटिंगचा अधिकार मिळवून दिला. नुसतंच वोटिंग करत बसू नका, तुम्ही उमेदवार म्हणून उभे राहा आणि जोपर्यंत तुमच्या हातात सत्तेची चावी नाही तोपर्यंत तुमचा खऱ्या अर्थानं विकास होणार नाही असं बाबासाहेबांचं हे बोलणं होतं. आणि त्या बोलण्यानुसार माझ्या ह्या समाजाला मी विनंती करेल की तुम्ही खरोखरच आपल्या ज्या या वंचितचे जे उमेदवार आहेत नवी मुंबईमध्ये त्या उमेदवाराला त्या वार्डाच्या कार्यकर्त्यांना मी सांगेल, इतरत्र तुम्ही न भटकता तुमचा जो उमेदवार आहे त्याला खऱ्या अर्थानं त्याचं सिलेंडरचं बटन दाबून त्याला विजयी करा आणि या नवी मुंबईमध्ये दाखवून द्या की बाळासाहेबाचं सुद्धा काहीतरी ताकद आहे. आता जस्ट आपण ऐकलात वंचित आघाडीचे अधिकृत उमेदवार रामदास सोनवणे यांचं मनोगत ऐकलं. त्यांचं असं म्हणणं आहे की प्रभागामध्ये जे काही कार्यकर्त्यांनी कुठल्याही प्रकारचं पैशातला यांना बळी न पडता प्रॉपर वंचितच्या मागे उभं राहावं म्हणून.